डोंगरपूरमध्ये जिल्ह्यामध्ये गलंदर नावाचं एक गाव आहे। या गावातला एक इसम आहे रामभाई अंगारी। हा आहे 95 वर्ष वयाचा आणि त्यांनी आता जे लग्न लावलं आहे ते बिदोरी येथील हरी जीवला देवी हिच्यावर त्यांनी लग्न लावलं। पण हे दोघं गेल्या अनेक वर्षापासून बरोबर राहत आहे। यांना दोघांना मुलं बाळ झालेली आहे, नातू झालेली आहे। यांना 8 मुलं झाली आहे। विवाह न लावता यांना 8 मुलं झालेली आहे। तसेच त्यांना नातू पण झालेले आहे। त्यांच्या मुलांचे नातवाचे लग्न देखील झालेले आहे। पण यांचं लग्न व्हायचं राहून गेलं होतं। मग हे सगळे जे कुटुंब आहे ते एकत्रित आलं राजस्थानमध्ये आणि यांनी लग्नाचा समारंभ साजरा केला या रामभाईचा आणि या महिलेचा जीवला देवीचा। लग्न लावताना त्यांनी सगळे विधी पार पाडले। अगदी हळदी केलं, त्यांनी साखरपुडा केला, लग्नाच्या पत्रिका छापल्या, त्यांना घोड्यावरून त्यांची मिरवणूक काढली, वाजत गाजत आणली, मोठा समारंभ केला, लोकांना जेवायला दिलं, मिष्टान्न, अक्षता म्हटल्या गेल्या, सगळा लग्नविधी अगदी धूमधडाक्यात साजरा झाला। कितव्या वर्षी? रामबाईच्या 95व्या वर्षी आणि जीवला देवीच्या 90व्या वर्षी। इतक्या उशिरा लग्न लागण्याचा हा कदाचित भारतातील पहिलाच प्रकार असावा। ज्या वयात लोक स्वर्गवासी झालेले असतात, वर पोचलेले असतात, पण त्यांची लग्नाची इच्छा राहून गेली होती व त्यांच्या नातवांनी ती पूर्ण केली आणि जवळजवळ 150 लोक त्यांच्या घरातलेच होते, एकाच घरातले, आणि सगळे कुटुंब एकत्रित राहत आहे, एकच कुटुंबामध्ये राहत आहे ते सर्व, आणि सुखी समाधाने आनंदाने राहत आहे। हे एक चांगलं आहे की एकत्रित कुटुंब पद्धती आजही राजस्थानमध्ये टिकून आहे। आणि इतक्या उशिरा लग्न लागलं गेलं, समारंभ विधी झाला गेला धूमधडाक्यामध्ये, जवळजवळ 1000 ते 2000 लोक जेवायला पण आले होते आणि खूप उत्साह, कारंजे उडवले गेले, फटाके फोडले गेले, मिरवणूक काढली गेलेली आणि शुभमंगल सावधान हा लग्न सोहळा भारतामध्ये गाजलेला आहे। धन्यवाद। धर्मेंद्र चव्हाण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। मुलं म्हणतात की आमचे काही गुन्हे नाहीयेत, आम्ही एक संसार करायचा, चांगली घरात बायको मिळावी, आपल्या आई वडिलांनंतर आपलं कोणीतरी स्वतःच असावं, आपली फॅमिली असावी। पण मुलींना हल्ली फेसबुक याच्यावरती कोण नवीन कोण मिळालं जास्त सिंपती देणारा की त्यांचं जमतंय, 10-10 वर्षाची लग्न ब्रेक होत आहेत। मुलं 8वी 9वीला गेली की यांची प्रेम प्रकरण सुरू होत आहेत आणि तुम्हाला मी जे करीन ती पूर्व दिशा तू माझ्यामध्ये यायचं नाही, नवऱ्याला सोडायचं नाही, बॉयफ्रेंड एक ठेवायचा, असं चाललेलं। जिम इन्स्ट्रक्टर असतो, तो दुसरा कोणीतरी असिस्टंट असतो, कोणी फिजिओथेरपिस्ट, काही प्रकरण असतात की त्यांच्या प्रेमात पडलेले असतात। पण हे म्हणजे आता हा ट्रेंड झालेला आहे ना, हा ट्रेंड झालेला आहे। म्हणजे घरात कोणावर विश्वास किती टाकायचा हा मोठा प्रश्न आहे, अगदी प्रश्न आहे।